आजकाल प्रत्येकाच्या मनात येणारा प्रश्न म्हणजे राम मंदिरामुळे नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेवर येतील का? राम मंदिरामुळे भाजप अबकी बार 400 पार या त्यांच्या नाऱ्याप्रमाणे 400 जागा जिंकतील का? लोकसभा निवडणुकीच्या आधी उद्घाटन केलेल्या राम मंदिराचा मोदींना कितपत फायदा होईल आणि विरोधकांना याचा काही फटका सहन करावा लागेल का? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. या सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी हर्षदा आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम. राम लल्ला हम आएंगे, मंदिर वही बनाएंगे ही भाजपाने 1980 साली दिलेली घोषणा आता पूर्ण झाली. गेल्या 3 शतकांचा इतिहास जर आपण पाहिला तर राम मंदिराच्या मुद्द्याचा भाजपाला निवडणुकीच्या आकड्यांमध्ये विशेष फायदा झालेला आहे. अगदी 2 खासदारापासून केंद्रात सत्तेत येण्याच्या प्रवासात भाजपासाठी राम मंदिराचा लढा हा महत्त्वाचा ठरला आहे. आपण इतिहास जरी बघितला तर राजकारणामध्ये श्रद्धेचा आणि निवडणुकीचा संबंध प्रत्येक वेळी बघायला मिळतो. लोकनीती CSDS चे संचालक आणि सेफोलॉजिस्ट म्हणजेच जे निवडणुकीचे आणि मतदानाचे परिणात्मक विश्लेषण करतात असे संजय कुमार यांनी गेल्या 2 लोकसभांच्या निवडणुकीदरम्यान एक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात समोर आलेली आकडेवारी दाखवून देते की धार्मिक श्रद्धा असणाऱ्या आणि मंदिरात नित्यनेमाने जाणाऱ्या बहुतांश लोकांनी भाजपाला मतदान केलंय आणि ही मतदानाची टक्केवारी सुद्धा लक्षणीय आहे. जे लोक रोज मंदिरात जातात, जे लोक धार्मिक आहेत, त्यांच्यापैकी 51% लोकांनी 2019 मध्ये भाजपाला मतदान केलं. जवळपास अशीच टक्केवारी 2014 मध्येही पाहायला मिळाली. याचा अर्थ स्पष्ट होतो की धार्मिक वृत्तीच्या लोकांचा कल भाजपाकडे झुकलेला दिसतो, असं संजय कुमार यांनी म्हटलं. त्यामुळेच राम मंदिराच्या निमित्ताने जे धार्मिक वातावरण तयार होत आहे, ज्याचा मंदिराप्रती आस्था आहे, अशी सगळी मतदारांची मतं भाजपाकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. नरेंद्र मोदींनी देखील राम मंदिराचं महत्त्व उत्तरेच्या राज्यापलीकडे जाईल याची संपूर्ण काळजी घेतली. यामध्ये मोदींनी पहिली गोष्ट केली ती म्हणजे त्यांच्या दक्षिण भागातील कनेक्ट. मोदींनी दक्षिण प्रदेशातील आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळचा दौरा केला. 16 जानेवारी 2024 ला ते आंध्र प्रदेशमधील लेपाश्री वीरभद्र मंदिरात गेले. तिथे त्यांनी रंगनाथ राम यांचे तेलुगू भाषेतील श्लोक ऐकले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मोदींनी केरळच्या दौऱ्यात त्रिशूर येथील गुरुवायूर मंदिरात कृष्णाची पूजा केली. त्यानंतर मोदी त्रिप्रयार रामनाथ स्वामी यांच्या मंदिरात पोहोचले. या दौऱ्यात कोची येथे पक्षाची सभा झाली, ज्यात पाठीमागे प्रभू श्रीरामांचे पोस्टर लावण्यात आले होते. याच दरम्यान मोदींनी केरळमध्ये 4000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं. केरळच्या दौऱ्यानंतर तामिळनाडू मधील रंगनाथ स्वामी आणि रामनाथ स्वामी यांचंही दर्शन केलं. नंतर मोदींनी राम सेतूचंही दर्शन घेतलं. या सगळ्या गोष्टींमधून मोदींनी राम मंदिराचा मुद्दा उत्तर भारतापुरता न ठेवता तो दक्षिणातील मंदिराशीही कनेक्ट केला. दक्षिण भारतातून लोकसभेत एकूण 132 जागा येतात. 2019च्या लोकसभेचा निकाल पाहिला तर NDAला यापैकी फक्त 31 जागा मिळाल्या आणि काँग्रेस व सहकारी पक्षाला 65हून अधिक जागा मिळाल्या होत्या. भाजपाने राम मंदिराचा मुद्दा सगळीकडे कसा पोहोचेल याची काळजी घेतली. यामध्ये घरोघरी अक्षदा कलश वाटल्या गेल्या, गल्लोगल्ली कलश यात्रा काढल्या गेल्या. भाजप आणि संघ परिवाराने येत्या 2 महिन्यामध्ये कानाकोपऱ्यातून हजारो लोकांना अयोध्या दर्शनास आणण्याची योजनाही आखली होती. या सगळ्याचा हेतू राजकीय मुद्दा असल्याचं जाणकारांचं मत आहे. पण 1992 ते 1993 ला जी परिस्थिती होती ती 2024 मध्ये नाही. कारण कोणत्याही समाजामध्ये अंतर्गत संघर्ष हा चालूच असतो. भारतातल्या राजकारणामध्ये कायम 2 प्रवाह प्रभावी राहिले आहेत. एक आहे धर्माचा तर दुसरा आहे जातीचा. एका बाजूला मंदिराच्या मुद्द्यावरून भाजप हिंदू एकीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे विरोधी पक्ष जातीचा मुद्दा पुढे आणत आहे. आणि जेव्हा एका बाजूला देशाचं राजकारण बदलणाऱ्या राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा होत होती तेव्हा काँग्रेस नेते राहुल गांधी ईशान्येच्या राज्यातून निघालेल्या भारत जोडो न्याय यात्रेत चालत होते. तरीही काँग्रेससह देशातील काही विरोधी पक्षांनी अयोध्येच्या समारोहापासून अंतर राखल्याचं पाहायला मिळालं. हे अंतर निवडणुकीच्या निकालावर परिणाम करणार का, हे यावर ठरेल की मतदार हा कार्यक्रम धार्मिक मानतात की राजकीय. कारण पुन्हा एकदा मंदिराचा मुद्दा राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. खरं तर बेरोजगारी आणि महागाईमुळे सर्वसामान्यांचं आयुष्य जिकिरीचं बनत चाललंय.
परंतु आता सामान्य मतदार हा नक्की कोणत्या मुद्द्याला महत्त्वाचं ठरवून त्याचं मत देईल हे पाहणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. कारण राम मंदिराच्या माहोलमध्ये सामान्याच्या जगण्याशी संबंधित प्रश्न निवडणुकीवर काही प्रभाव टाकू शकतील का? किंवा भारतीय राजकारणात भाजपाला एक हाती सत्तेत येण्यासाठी राम मंदिराचा मुद्दा किती परिणामकारक ठरतो हे आता येणाऱ्या निवडणुकाच ठरवतील. तत्पूर्वी इथेच थांबूयात. असे अनेक मुद्दे घेऊन पुन्हा येऊ. तोपर्यंत पाहत रहा न्यूज अनकटचा विशेष कार्यक्रम विषय काय.